हम सब एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन राज्य सरकार राज्य कर्मचारी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी मध्यस्थी करून 7 ऑगस्ट रोजी माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यावर बैठक झाली। त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की तुमचा जो काय आहे बर्डन जो काय बसणार आहे शासनावरती त्याचा आम्ही अभ्यास करून 20 तारखेला तुम्हाला फायनल निर्णय देऊ। म्हणजे 20 ऑगस्ट रोजी फायनल बैठक राहणार होती, परंतु 20 तारखेला बैठक झाली नाही। त्याच वेळी 7 तारखेला आम्ही सरकारला नोटीस दिली होती आमच्या कृती समितीने की जर आमच्या 20 तारखेला मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही 3 सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर धरणे आंदोलन पुकारणार आहोत। त्याप्रमाणे आज संपूर्ण महाराष्ट्रावर धरणे आंदोलन सुरू आहे। 2016 पासूनचा आमचा जो करार असतो, आमचा एसटी महामंडळाचा करार असतो तो 2016 पासूनचा थकीत आहे, तो करार झालेला नाहीये। मागे आपण पाहिलं असाल की मागच्या 2 वर्षापूर्वी संप झाला होता, 6 महिने संप चालला। त्या संपामध्ये जी आमची पगारवाढ आहे, जो कर्मचारी ज्याची नोकरी 10 वर्ष झाली त्याला 5,000 वाढले, त्याची नोकरी 10 ते 20,000 20 वर्षापर्यंत झाली त्याला 4,000 वाढले, त्याची नोकरी 20 वर्षाच्या पुढे अशा कर्मचाऱ्याला 2,500 रुपये पगारवाढ दिली होती। ही कुठे तफावत आहे, जे सिनियर कर्मचारी त्यांच्यावरती अन्याय आहे। आमची एकच मागणी आहे की जी पगारवाढ केली होती ती सरसकट 5,000 सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात यावी आणि जे आमचे वेतन आहे ते राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे देण्यात यावे। तर आज राज्यभरात देखील काही एसटी स्थानकांवर बंद पुकारण्यात आलेला आहे, एसटी सुटत नाहीये, तर प्रवाशांचे देखील हाल होत आहेत। याकडे आपण कसं पाहतो? निश्चितच प्रवाशांची आम्ही माफी मागतो आणि ह्या जे आंदोलन जे छेडलं आहे त्याला कुठेतरी सरकार जिम्मेदार आहे। सरकारने जर वेळेत निर्णय घेतला असता तर आजचं आंदोलन झालं नसतं। गेल्या अनेक वर्षांपासूनच्या या मागण्या नंतर सरकार आपल्या मागण्या मान्य करत नाही। निश्चितच आपल्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की सरकारने जे आमची एसटी महामंडळ आहे हे खेड्यापाड्यात जातो, जे खेड्यापाड्यातून जर जे विद्यार्थी आहेत त्यांना तालुक्या ठिकाणी नेणे, शाळेला कॉलेजला पोहोचवणं हे एसटीच्या माध्यमातून केलं जातं। म्हणजे आजची जी नवीन पिढी आहे, जी नवीन पिढी घडते ही एसटीचे चालक वाहक जी त्यांना सेवा पुरवते, त्यांना शिक्षणासाठी घेऊन जाते, त्यामुळे आपली नवीन पिढी घडते। याला कुठे आमचा एसटी कर्मचाऱ्यांचा हातभार आहे, हे सरकारने कुठे विसरू नये। जी नवीन पिढी आता होणार आहे आपल्या महाराष्ट्रात किंवा देशातली, याला जी म्हणतो आपण पाया, तो पाया आमचे एसटी कर्मचारी त्यांना देत आहेत। असे असून सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं जात आहे। समान काम समान वेतन मिळावं अशी एकंदरीत आमची भूमिका एवढीच आहे, सेवा ज्येष्ठतेनुसार आम्हाला जे वेतन वाढ आहे ती मिळाली पाहिजे आणि राज्य सरकारचे कर्मचारी जो वेतन आहे त्याप्रमाणे आम्हाला पण वेतन मिळालं पाहिजे। तर शासनाच्या विविध योजनांमुळे ग्रामीण भाग असू दे किंवा शहरी भाग असू दे लालपरीच्या बजेटला म्हणजे सुगीचे दिवस कुठेतरी आलेले आहेत विविध योजनांवर, मात्र कर्मचाऱ्यांकडे जाणून देखील दुर्लक्ष केले जाते। निश्चितच मॅडम, आपल्या मधून आम्ही सांगू इच्छितो की आता मुख्यमंत्री महोदयांनी आता नुकतीच लाडकी बहीण लाडका भाऊ अशा योजना केलेल्या आहेत। जर आम्ही जर खेडेपाड्यामध्ये जर सेवा देतो तर आमच्यावरती कुठे आम्हाला दुर्लक्षित केले जाते, सरकारचे लक्ष वेधावं ह्या हेतूनच आज महाराष्ट्रभर धरणे आंदोलन सुरू आहे।